हेलो गाइस, मैं हूँ प्रीतेश और आप देख रहे हैं प्रीतेश माछी व्लॉग्स। आप मेरे चैनल पे पहली बार आए हो तो सब्सक्राइब जरूर कर लेना। गाइस, आज है हमारे गांव में टूर्नामेंट का फर्स्ट डे। तो आप लोगों को दिखाता हूँ क्या क्या होता है हमारे गांव के टूर्नामेंट का, तो बने रहना ब्लॉग में। देखो गाइस, आयोजन तो अभी हो रहा है थोड़ा थोड़ा करके। The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And दर्शन नेमकं बघूया काय करतात ते। कतार साहेबचा चेंडू टाकतायत ते नायक पुढे टाकलेला चेंडू होता, वरतीच पद्धतीचा चेंडू होता। बॅटवरचे काही चेंडू आदळत नाहीये, बॅटची कडा सुद्धा घेत नाहीये, खूप चांगली गोष्ट। गाइस, आज टूर्नामेंट का डे 3 और अब हम जा रहे हैं ग्राउंड पे देखने के लिए क्या होता है। तो चलो ग्राउंड पे मिलते ही सीधा। along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways. 2 days later. We'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. सेमीफाइनल का दूसरा मैच चालू हो चुका है और ये सेकंड इनिंग है। हमारे जिग्नेश भाई, देखते हैं अभी कौन जीता है। धुमकेत वर्सेस मोटावाड़ा है और मुझे डीजे का काम मिला है। पुढे जाईल धावसंख्या 11। धावगडला पुन्हा एकदा फटका चांगला, पण बाउन्स कसे मार्कला करतो प्लेअर, येतोय चौकार। In number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on मुख्य व्यासपीठाकडे अगदी आपल्या 10 मिनिटं त्यांचं आपण करूया आयोजकांच्या वतीनं, त्यासोबत सर्व प्रेक्षकांच्या वतीनं। त्याच्यामध्ये अगदीच मोलाचा वाटा लाभला गेलाय माननीय आमदार श्री विनोद विवा निकोले साहेबांचा। त्यांचं अगदीच अथक मेहनत आहे, अथक प्रयत्नातून हे मैदान मात्र आजही आपल्यासाठी उपलब्ध आहे। त्यांचं अगदीच टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा आपण आभार मानूया या मैदानासाठी। त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, त्यासाठी आपण त्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये आभार मानतो। 40 धावांची गरज आहे, येणार चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये 40 करायचे आहेत। इथं आपण 40 धावांचं लक्ष आहे। चला आपण एक गीत या ठिकाणी ऐकूया, थोडं पुढे करायचं आणि पुन्हा एकदा येऊया। माईची उद्गार श्वाल देऊन आपण
मोठापाडा संघामार्फत जी टुर्नामेंट आयोजित केलेली होती ती एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि काय म्हणतात त्यांना खेळाडू प्रवृत्तीने व्यवस्थित पार पाडलेले आहे. त्यासाठी मी सर्वांचं सर्व खेळाडू लोकांचं धन्यवाद देतो. आमच्यावर मोठापाडा गावावरती खूप मोठं संकट आलेलं होतं. त्या संकटामधून आम्हाला तारण करणारे आमचे जे साहेब आहेत ते विनोद निकोले साहेब, आमदार साहेब, त्यांच्या मार्फत हे आज तुम्ही ग्राउंडवरती खेळत आहेत तर त्यांच्या मार्फत हे सोडवलेले मैदान आहे आणि त्याच्यासाठी त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो सर. आणि दिवसापासून सुरू आहे, आजचा हा शेवटचा दिवस आहे. खरं म्हणजे या ठिकाणी नरेशने उल्लेख केला, मीही या मैदानावर आलो नव्हतो, परंतु गेल्या 2-3 महिन्यापूर्वी ह्या मैदानाचं थोडंसं संकट आलं होतं. परंतु नरेशने वगैरे सांगितलं की हे मैदान आपल्याला सोडवावं लागेल. आणि खरं म्हणजे आज एवढी मोठी जागा ही कदापि मिळणे शक्य नाहीये. आपल्याला 2 गुंठे सुद्धा घेणे शक्य नाही, एवढी मोठी जागा आहे. त्या जागेचा मालिक मला 2-3 वेळा भेटला की अरे साहेब असं काय करता, माझ्यावर तुम्ही अन्याय करता. मी सांगितलं तुमच्यावर हा अन्याय नाही आहे. या ठिकाणी आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमचा आतडे या ठिकाणी दाटलेला आहे आणि त्यामुळे ही जागा आमची आहे, आम्ही तुम्हाला घेऊ देणार नाही, अशा प्रकारचं त्यांना आपण सांगितलं. छोटी छोटी मुलं आहेत, त्याच्या टाळ्या वाजवतात. उद्याचं भविष्य त्या आहे इथलं. प्रत्येक मनुष्य येतो हा जातो, कोणी कायमस्वरूपी ते राहत नाही. परंतु ती मुलं उद्या आपल्याला असं सांगता कामा नये की या गावातले आमचे जे वरिष्ठ होते, जे आमचे पूर्वज होते, त्यांनी आमच्यासाठी काय केलं. निदान मैदान सोडून ठेवलं तर ही पोरं उद्या इथे खेळतील. आपले गाव, आपले 2 भावाचे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले. जमीन काही वाढत नाहीये. आज आपण आपल्या घराच्या समोर जे काही अंगण असतं त्या अंगणामध्ये आपले कार्यक्रम, लग्न समारंभ असेल तर आपण करतो, परंतु ते सुद्धा आज अंगण राहिलेलं नाहीये. 2 भावाचे 4 झाले, 4चे 8 झाले, आपण घरं बांधत गेलो आणि लग्न व्यवहार असेल तर आज मंडप टाकायला जागा नाही. अशा वेळेस भविष्यामध्ये जेव्हा आपलं जनरेशन वाढेल तर हे तुमच्यासाठी मैदान हे भविष्यामध्ये खूप उपयोगात राहील. खेळण्यासाठी राहीलच, पण थोडंसं या कोपऱ्यामध्ये एखादा तुम्ही स्टेज किंवा हॉल बनवला आणि समजा त्या गावामध्ये लग्न समारंभ आपण करू शकत नाही, तर ह्या मैदानामध्ये तुम्ही करू शकता. हे भविष्यासाठी खूप उपयोगाचं आहे. याच्यावर फारसं बोलणार नाही, परंतु शेवटी कसं असतं की हे संघर्षातून मिळवलेलं आहे म्हणून मला 2 शब्द बोलणे भाग पडलं. राहवले नाही म्हणून बोललो. आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळ दाखवला. 2019 मध्ये तुम्ही सर्वांनी मला मदत करून निवडून दिलं. त्यानिमित्ताने संपूर्ण डहाणू तलासरीमध्ये फिरत असताना दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आपला आदिवासी बांधव आपलाच आहे, किनारपट्टीवर राहणारा आपला मच्छीमार समाज आहे, आपला माची समाज आहे. आपण एकमेकाच्या घरी उठतो बसतो, आपण एकमेकाकडे खातो. आपलं हे नातं आहे. जंगलातली माझी भगिनी डोक्यावर छोटंसं लाकडाची मोळी घेऊन यायची आणि तुम्ही सुका मावरा द्यायचा. मच्छीचं बांधव असेल किंवा आमचा मच्छीमार बांधव असेल, हे आपलं नातं आहे. ते आपण भविष्यामध्ये टिकून ठेवलं पाहिजे. आणि या भागामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा आदिवासी मुलांपैकी खूप सुंदर प्रकारे क्रिकेट खेळतात. चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत. आपण इथे दाखवले. आज आपल्या समाजापुरती मर्यादित आपण ह्या स्पर्धा आयोजित केल्या. आठवडाभरापूर्वी राजू माच्छे साहेब आणि इतर तिथले आपले माच्छी बांधव यांची चर्चा झाली आणि त्या दिवशी त्या तरुण मुलांनी मला सांगितलं की साहेब, माच्छी समाज आणि आदिवासी समाजाचा एकत्र आपल्याला टुर्नामेंट ठेवायचे आहेत. मी सांगितलं ठेवूया, ठेवलं पाहिजे आपण. आणि त्या दिवशी मग त्यांनी मला सांगितलं की बक्षीस तुमच्याकडून असलं पाहिजे. तर मी सांगितलं किती, तर म्हणे 1 लाख रुपये त्या दिवशी मी जाहीर केलेला आहे.
त्या स्पर्धा कुठे घ्यायच्या ह्या तुम्ही ठरवायच्या आहे. मला आताच फोन होता राजू माछींचा की एक काहीतरी तुमच्या समाजाची बैठक कुठेतरी आहे आणि त्याच्यामध्ये ते तारीख निश्चित करणार आहेत. ते तुम्हाला कळवलं जाईल. आणि भविष्यामध्ये एक आपण मोठा एक व्ह्यू ठेवलेला आहे की एक पालघर जिल्ह्याची, हे बघा, जात पात धर्म हा आपला विषय नाहीये. प्रत्येक समाजामध्ये चांगली मुलं खेळणारी आहेत. पण या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून एक आपण जिल्ह्याची टीम बनवणार आहोत. त्याच्यामध्ये परफेक्ट हिरा निवडला जाईल. तो माछी बांधवांपैकी असेल, आदिवासींपैकी असेल, मच्छीमारांपैकी कोणत्याही समाजातला असेल, पण एक आपण जिल्ह्याची टीम बनवणार आणि ती टीम पुढे राज्य पातळीवर कुठे खेळायला जर पुढे संधी मिळाली तर आपण आपल्या माध्यमातून पाठवणार आणि त्याच्यातून कोणत्याही समाजाचा असेल, पण माझ्या मतदारसंघातला माझा एक तरी असा हिरा निवडेल की तो देश पातळीवर खेळेल. त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न आपण करणार आहोत. त्याला काही आर्थिक मदत लागली ती सुद्धा आपण करणार आहोत. आणि सुंदर असा खेळ तुम्ही इथे दाखवलेला आहे. हे बघा, हार जीत ही होत असते, नाराज व्हायचं नसतं. यशाची पहिली पायरी ही अपयश आहे. यशाची पहिली पायरी ही अपयश आहे. अपयश आल्यानंतर तो खेळाडू असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, तो तिप्पट प्रयत्नाने जीत त्याची पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. श्रीकांत पाटील सफाडे यांनी मोठापणा येथे कॉमेंटेटरी साठी आले. नरेश मालकर साहेबांच्या हस्ते आपण ट्रॉफी देतो. बेस्ट फिल्डर जो ठरला सुनील माची. चला ऋषिकेश, ऋषी या, जे तुम्ही सांगाल ते. तर आपण इथून विनंती करूया माननीय आमदार श्री विनोद निकोळे साहेब यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देतो. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मिस्टर ऋषी माची. त्यासोबत अमोल आपण शकता या, आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुनीलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. युवानं सुद्धा यायचं, त्यासाठी 400 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यासोबत ऋषीला सुद्धा यायचं, ऋषी त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर त्यासोबत मी मधुकर सरांसुद्धा विनंती होती, त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचं. तर आपली विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊ. ऋषी आपण थांबायचं. ऋषीसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. ऋषीने जी हॅट्रिक घेतली होती त्यासाठी 500 आणि मधुकर माची साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. अगदीच ऋषी आज मालामाल झाला. मीही थांबणार आहे आज ऋषी सोबत पार्टीसाठी. 2500चा मानदेय ठरला. आपण एकत्र पार्टी करूया, मी पण थांबेल पार्टीला. तर हे कॅश प्राइज नक्कीच या स्पर्धेसाठी दिले, ज्या स्पर्धेला अगदीच खूप. इथून आपण बोलूया पारदर्शक वितरण सोहळ्याकडे. अजून 500 रुपयांचा कॅश प्राइज श्री काशीनाथ माची साहेब यांच्याकडून मान ऑफ द मॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता.
युवासाठी सुद्धा एक कॅश प्राइज लाभला. सुरेश माची साहेबांकडून हे कॅश प्राइज 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं युवासाठी. इथे जोरदार टाळ्या. सुनील यांनी झेल टिपला होता त्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज, तो 200 रुपयाचं कॅश प्राइज काशीनाथ माची साहेबांकडून. बेस्ट बॉलर काय वाटतं कुठला बॉलर आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम ठरला, कुठल्या गोलंदाजानं सर्वोत्तम काम केला? एक अनिलचं नाव आहे त्या, अजून अक्षय. हे दोन्ही संघांसाठी असं नाही की संघासाठी. अनिलचं नाव त्या ठिकाणी पुढे येतं. तर बेस्ट बॉलर या स्पर्धेचा ठरलाय अनिल माची धनकट. सॉरी अनिल माची. अनिल ठरला बेस्ट बॉलर. टीमा धनकट. अनिल या मुख्य व्यासपीठावर. बेस्ट बॉलर ठरलाय तो, ज्यानं आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केल्या. ऋषी हे एक नाव आला. दुसरा संजूचं एक नाव आहे त्या. बस धुमकेट संघाच्याच खेळाडूंना पाहिजे आहेत का? तलावपाडाला नको? तलावपाडा संघाकडून एखादा गेस. चला तलावपाडाच्या मयंकला देऊया. मयंकचं नाव आलं मयंकला देऊया. इथे नाव दुसरं होतं. मयंकचं नाव आलं मयंकला देऊया. मयंक आपण यायचं बेस्ट बॅटर साठी. तलावपाडा संघ बेस्ट बॅटर मयंक. हरिचंद्र दहला साहेबांच्या हस्ते आपण देतो बेस्ट बॅटरचा किताब. बेस्ट बॅटर ठरला मयंक माची तलावपाडा संघ. आणि जो संघ उपविजेता झाला त्याच्या सोबत जो संघ हरला त्या संघाला आपण चतुर्थ पारितोषिक दिला. तर मी शशिकांत माची साहेबांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. शशिकांत माची साहेब यांच्या हस्ते आपण देतो चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. संघ ठरतो तेलेपाडा. हरिचंद्र गहला साहेब यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. हरिचंद्र गहला साहेबांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ मोठापाडा. जो ठरलाय तो तलावपाडा संघ. अगदीच तालांचा गजर एकदा व्हायला हवा. खूप चांगला खेळ त्यांनी केला. अगदीच थोडेसे कमी पडले. विनोदजी निकोले साहेबांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. कॅप्टन आपण वर यायचं. बाकी खेळाडू लाईनअप मध्ये खाली उभं राहायचं. कॅप्टन वर यायचं. अमोल वर देतात. आणि त्याचसोबत काशीनाथ माची साहेब सुद्धा मुलांचा गजर व्हायला हवा. खूप अप्रतिम क्रिकेट यांनी खेळला आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरला धुमकेट आई एकवीरा धुमकेट.